नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, सर्व कोऑपरेटिव्ह बँकांची जी भरती आलेली आहे त्या भरतीची तयारी आपण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलवरती करून घेत असतो। त्याच्यामध्ये आज आपण पाहत आहोत की कोऑपरेटिव्ह बँकेची जी स्थापना आणि कार्यपद्धती आहे त्याच्यातील आपला चौथा भाग आहे आणि हा शेवटचा भाग आहे तो आपण पाहणार आहोत। मित्रांनो, आपण यापूर्वी कोऑपरेटिव्ह बँकेची जी काही तयारी आहे त्याच्यामध्ये बघा आपण पाहिलेलं आहे की कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना आणि कार्यपद्धती कशा पद्धतीने असतात। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो पाहिलेलं होतं की कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना कशा पद्धतीने करायची आणि त्याचे नियम काय काय असतात। त्याच्यातील हे आपलं आजचं चौथं आणि शेवटचं लेक्चर आहे। ज्या विद्यार्थी मित्रांनी पाठीमागचे 3 लेक्चर पाहिले नसतील त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या सर्व व्हिडिओची मी लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते सर्व लेक्चर पाहू शकता। म्हणजे आपलं आजचं हे शेवटचं लेक्चर आहे ते तुम्हाला समजून जाईल आणि कोऑपरेटिव्ह बँकेची जी जर तुम्ही परीक्षा देत असाल त्याच्यामध्ये तुम्हाला बँकेची स्थापना आणि त्याच्या कार्यपद्धतीवरती कमीत कमी 4 ते 5 प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर त्या सर्व प्रश्नांची तुम्ही उत्तरं जे आहेत ते हमखास 100% खात्रीशीरपणे तुम्ही देऊ शकता आपली ही लेक्चर सिरीज पाहिली तर चला सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला। आजच्या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो माझी एक तुम्हाला मनापासून विनंती राहील की तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर मित्रांनो, आपला आजचा हा शेवटचा लेक्चर आहे की ज्याच्यामध्ये आपण बँकेची स्थापना आणि कार्यपद्धती पाहतो आहोत। त्याच्यामध्ये 7वा आणि शेवटचा पॉइंट अतिशय महत्त्वाचा आहे की तो म्हणजे सदस्यांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या। बघा आपण यापूर्वी जे लेक्चर झाले त्याच्यामध्ये पाहिलेले होते की कोऑपरेटिव्ह बँकेसाठी सदस्य किती लागतात, त्यांचे नियम कशा पद्धतीने असते, संविधान कशा पद्धतीने लिहिले जातं, त्यांचे कार्य काय, त्यांच्या जबाबदाऱ्या काय हे आपण पाहिलेलं आहे। तर आता आजच्या याच्यामध्ये अधिकार आणि जबाबदाऱ्याबद्दल बोलणार आहोत आपण जे सदस्य आहेत बँकेचे त्यांच्याबाबत। तर बघा याच्यामध्ये पहिल्या अधिकारामध्ये काय असतं तर सदस्यत्वाचा लाभ। सदस्यत्वाचा लाभ त्यांना कशा पद्धतीने मिळतो बघा, ज्या वेळेला कोऑपरेटिव्ह बँक स्थापन केली जाते त्यावेळेला किमान 10 सदस्य एकत्र येऊन काय केली जाते, बँक स्थापन केली जाते। त्यांनी जे कष्ट घेतलेला आहे बँक स्थापन करण्यासाठी किंवा त्यांचा जो बहुमूल्य वेळ दिलेला असतो त्याच्यासाठी त्या सदस्यांना काय मिळत असतं तर बँकेचा जो काही नफा झालेला असतो त्या नफ्यातून त्यांना लाभांश मिळत असतो, म्हणजेच काही डिव्हिडंड मिळत असतं। आलं का लक्षात? ज्या वेळेला तुम्ही कोऑपरेटिव्ह बँकेचे सभासद असता किंवा सदस्य असता त्यावेळेला बँकेचा जो काही वार्षिक नफा होतो त्या नफ्यामधून त्या सदस्यांना काय केलं जातं, लाभांश दिला जातो। त्याच्यानंतर मताधिकार। बघा मताधिकार काय असतात तर ज्या वेळेला संचालक मंडळाची नियुक्ती केली जाते, आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं की संचालक मंडळाची नियुक्ती कशा पद्धतीने करायची। संचालक मंडळाची नियुक्ती केली जाते त्यावेळेला जे काही मतदान होतं किंवा निवडीची जी काही प्रक्रिया असते त्या प्रक्रियेमध्ये मतदान करण्याचा अधिकार कोणाला असतो तर त्या सदस्याला असतो। इथं लक्षात ठेवा की ज्या वेळेला कोऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक होते त्यावेळेला मतदान करण्याचा अधिकार हा त्या सदस्याला असतो। त्याच्यानंतर पुढचा एक पॉइंट आहे तो म्हणजे जबाबदारी। बँकेसाठी त्या सदस्याची जबाबदारी काय असते तर प्रत्येक सदस्यांनी बँकेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असतं। आलं का लक्षात की प्रत्येक सदस्यांनी काय करायचं आहे, बँकेने किंवा जे RBIने जे नियम दिलेले आहेत, संचालक मंडळाने जे काही नियम ठरवलेले असतात त्या सर्व नियमांचे पालन करण्याची जबाबदारी ही प्रत्येक सदस्याची असते। त्याच्यानंतर बघा आवश्यक भाग भांडवल पुरवणे। ज्यावेळेला बँकेला भाग भांडवलाची गरज असते त्यावेळेला सदस्यांनी काय करायचं आहे, आवश्यक ते भाग भांडवल जे आहे ते भाग भांडवल पुरवायचं आहे। बघा पुढचं काय आहे, आणि सर्व सभांमध्ये ज्या काय बँकेच्या सभा होतात त्या सर्व सभांमध्ये उपस्थित राहणं आवश्यक असतं। सदस्याला बँकेच्या सर्व सभांमध्ये उपस्थित राहणं आवश्यक असतं। याच्यावरती पण तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह हे जे काही तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे त्याच्यावरती कुठं ना कुठं तरी तुम्हाला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो। त्यासाठी काय करायचं मित्रांनो, हे लेक्चर लक्ष देऊन ऐकायचे आहे। हे सर्व पॉइंट तुम्ही काय करायचे आहेत, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून ठेवू शकता। म्हणजे तुम्ही ज्या वेळेला परीक्षेला जाणार आहे त्यावेळेला एक नजर जरी टाकली तरी तुमच्या लक्षामध्ये येणार आहे की कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना आणि त्याची कार्यपद्धती कशा पद्धतीने असते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यातून एक लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे की कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना करणे एक मोठी जबाबदारी आहे
आणि त्यासाठी जे काही नियम आहेत त्या सर्व नियमांचे कडकपणे अंमलबजावणी करणं हे अतिशय गरजेचं असतं। मित्रांनो, लक्षात ठेवा, कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना आणि कार्यपद्धती कशा पद्धतीने होते याबाबतचे आपण 4 लेक्चरमध्ये सर्व काही घटक आहेत ते घटक कव्हर केलेले आहेत। ते सर्व घटक तुम्ही पाहू शकता, सर्व लेक्चर पाहायचे आहेत, म्हणजे तुम्हाला याबाबत कशाही पद्धतीने जर प्रश्न विचारला परीक्षेमध्ये तर तुम्ही त्याचं हमखास उत्तर देऊ शकता आणि तुमच्या दैनंदिन जीवनामध्येही या माहितीचा अतिशय चांगला उपयोग होऊ शकतो। त्यासाठी मित्रांनो, माझे एक मनापासून तुम्हाला पुन्हा विनंती राहील की तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।